हरिहरपेक्षा डेंजर पायऱ्या आहेत. शुभ सकाळ मित्रांनो, कसे आहेत? बरेत ना? स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण अशा भन्नाट गडावर आलेलो आहोत ज्याची हाईप खूप जास्त आहे. त्या गडाचं नाव आहे गोरखगड. तर मित्रांनो, गोरखगड हा इतका ॲडव्हेंचर्स आहे, इतका थ्रिलर आहे की चढण्यासाठी इतकी मजा येते ना, पण तितकाच हा गड खूप डेंजरस पण आहे. तर आपल्या गडाला एकदम प्रॉपरली चढायचं आहे, काहीच घाई नाही करायची आहे आणि गड एकदम चांगल्या पद्धतीने आपण एक्सप्लोर करूया. तर हा गड इतका खतरनाक आहे ना, आपल्याला वरती जाऊनच समजेल त्याची पायऱ्या कशा आहेत. मी तुम्हाला दाखवतो. तर चला मग ब्लॉगला आपण इथे स्टार्ट करूया आणि गडाला एक्सप्लोर करूया. या प्रवेशद्वारच्या आतमध्ये गेल्यास आपल्याला खूप सुंदर निसर्ग पाहायला मिळतो आणि याच निसर्गात श्री विठ्ठलाचं मंदिर बघायला भेटतो. मित्रांनो, जसं आपण प्रवेशद्वारच्या आतमध्ये जातो तर आपल्याला समोर एक मंदिर भेटतो. ते मंदिर गोरक्षनाथ आणि श्री विठ्ठलाचं मंदिर आहे. विठ्ठलाचं मंदिर समोरच आहे. त्याने थोडंसं राईट वळायचं, इथे समोर रस्ता जाण्यासाठी, आणि राईट घेऊन वरती चढायला सुरुवात करायची. मित्रांनो, चारी बाजूने पूर्ण जंगलच आहे. मित्रांनो, गडाला भेट देण्यासाठी मी काल रात्री आलोय 6 वाजता, आणि 6 वाजता रात्री आल्यानंतर मित्राकडे मुक्काम केला. मुक्काम करून सकाळी 6 वाजता उठलो आणि फ्रेश झालो आणि 7:30ला गड चालायला सुरुवात केली. गोरखगड हा महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड जवळ असलेला एक किल्ला आहे, ज्याचे नाव नाथ संप्रदायातील संत गोरखनाथवरून ठेवण्यात आले आहे. गोरखगडाची उंची 2130 फूट उंची आहे. हा किल्ला महाराष्ट्रातील माळशेज घाटाजवळ सह्याद्री डोंगर रांगेत बसलेला आहे. गोरखगडाला भेट देण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला मुरबाड तालुक्यामध्ये यावं लागेल. त्यानंतर मुरबाडवरून आपल्याला मसाफाटापर्यंत यायचं आहे. मसाफाटापर्यंत येण्यासाठी आपल्याला मुरबाडवरून ST किंवा जीपसुद्धा उपलब्ध आहे. मसाफाटापर्यंत आल्यानंतर तुम्हाला डेरी गावामध्ये यायचं आहे. जो डेरी गाव गोरखगडाचा बेस विलेज राहील. आपण लोकल ट्रान्सपोर्टने सुद्धा येऊ शकतो. गोरखगडाकडे येण्यासाठी मुंबईकरांनी कल्याण मार्गे ते मुरबाडपर्यंत आणि पुणेकरांनी कर्जत मार्गे ते मुरबाडपर्यंत यावे. निळ्या वगैरे जर का तुम्ही रस्ता इथे भटकला असतील तर तुम्हाला एक सिग्नेचर पण आहे, म्हणजे एक छोटा सिग्नल आहे. ब्ल्यू कलरची पट्टी मला दिसत असेल समोर बांधलेलं आहे त्रिबिन ब्ल्यू कलरच्या. यालाच बघून तुम्हाला बरोबर गडाकडे जायचं आहे. कंटिन्यू करू आपण. तर मुरबाड तालुक्यापासून दहिरी विलेज जवळपास 22 ते 24 किलोमीटर आहे. तर तुम्हाला तिथून इकडे यावं लागेल. मित्रांनो, तुम्हाला एक निसर्ग दाखवतो. ही झाडे बघताय का? ही झाडाचा आता रंग उतरत चाललाय. का? कारण आता थंडी आलेली आणि तुम्ही बघू शकता या झाडाला आता चॉकलेटी कलर आहे बाहेरून, पण जेव्हा थंडी चालू होईल ना प्रॉपर डिसेंबर मंथमध्ये, तेव्हा हा झाड पूर्ण व्हाईट कलरचा होणार. पूर्ण व्हाईट कलरमध्ये हा झाड होणार. आता तुम्हाला चॉकलेटी कलर दिसत आहे, पण थंडी जेव्हा येईल ना डिसेंबर महिन्यात, त्यानंतर पूर्ण व्हाईट कलरचा झाड होईल. गडाच्या पायथ्यावर पोहोचण्यासाठी आपल्याला जवळपास 1 ते 1.5 तास ट्रेक करावा लागेल. ट्रेक करत असताना चढाव भाग खूप जास्त लागतो, म्हणून होऊन शकेल तर 2 लिटर पाणी असणे गरजेचं आहे. पूर्ण चारी बाजूने जंगलच आहे, सर्व साईडला नुसतं हिरवगार. पण हा जो रूट दिलाय ना मोकळावाळा, याच रूटने आपल्याला चढायचं वरती. पक्ष्यांचा आवाज येतोय, पक्ष्यांचा आवाज आहे भरपूर. पक्ष्यांचा आवाज ऐकू येतोय, खूपच भारी वाटतोय. मॉर्निंग टाइम पण आहे, जवळपास आता 8 वाजलेले आहेत. मित्रांनो, गोरखगडचे जे पायऱ्या आहेत ना, ते सेम टू सेम हरिहरगड सारखे आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणारच आहे
की गोरखगड कसा दिसतो. व्हिडिओमध्ये वेगळा असतो पण समोर आपण जातो ना, रिअलिटीमध्ये वेगळा दिसतो. कंटिन्यू चढाव आहे, फक्त आपल्याला चढतच जायचं आहे गडापर्यंत. मित्रांनो, ट्रेकिंग करताना खूप ताण पण लागते, तर तुम्हाला हार्डली 2 लिटर तरी पाणी असणे गरजेचं आहे बॅगमध्ये. तर तुम्ही 2 लिटर पाणी बॅगेमध्येच ठेवा, कारण की ताण खूप जास्त लागते या ठिकाणी चालून आपल्याला. समोर आपल्याला सूरजदादाचं दर्शन पण भेटते. सूर्य पण उगवला आहे, त्याचंसुद्धा आपल्याला दर्शन घेता येतो. मित्रांनो, तुम्ही पनवेलचा कलावतीन दुर्ग बघितला असेल. तो किल्लाही अक्षरशः खूप कठीण आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त हार्ड हा गोरखगड आहे. गोरखगडच्या पायऱ्या एकदम सरळ आहेत, 90 डिग्री. आणि दुसरा बघायला गेला तर कलावतीन दुर्गाला सपोर्ट पण आहे पकडायला. याला पण सपोर्ट आहे, पण हा किल्ला ना थोडासा कठीण अवस्थामध्ये आहे. आणि वरतून मी पण आज एकटाच आहे गड चढायला. माझ्या जोडीला जो मित्र होता उदय, तो गेला गुजरातला, तो सध्या इथे नाही आहे. मग सध्या आता मी एकटाच ट्रेकिंग करतोय. तो जेव्हा येईल डिसेंबरला, तेव्हा अनेक गडमध्ये मी फिरणार. फायनली मित्रांनो, तो समोरचा गड तुम्हाला दिसतच आहे. समोरचा गड आहे तो गोरखगड. त्याच गोरखगडला आपल्याला भेट द्यायची आहे. आणि हा रस्ता चालला इथून पण आहे आणि दुसरा एक इथून पण आहे. तर आपल्याला कुठून जायला पाहिजे? माझ्यासाठी कदाचित आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. लेफ्ट मारून आपण सरळ गोरखगडापाशी पोचू. आणि समोरचा तो तुम्हाला दिसत असेल, तो गोरखगड आहे. आणि त्याच्या बाजूचा आहे तो आहे मच्छिंद्रगड. तर सध्या आपल्याला गोरखगडला जायचं आहे. गवता खूप जास्त वाढलेलं मित्रांनो. आणि तुम्हाला एक मेन गोष्ट सांगतो, जर का तुम्ही हाफ शर्ट घालून आले असतील तर हाफ शर्टावर तुम्ही इनरसुद्धा घाला आतमध्ये, कारण की ते गवता खूप जास्त आहेत आणि मच्छर पण चावतात. मी फुल शर्ट घालून आलेलो आहे, तर मला काय प्रॉब्लेम नाही आहे. पण जर का तुम्ही हाफ शर्ट घालून आले ना, तुम्हाला मच्छर चावतील आणि गवतावरचे जे कीड असतात ना, ते पण चावतात. लक्षात ठेवा. आज गोरखगडाला चढायला इतकी मजा येणार आहे ना. गोरखगड माझा फेवरेट गड आहे. आणि त्याच गडाला एक्सप्लोर करण्यासाठी मी काल निघालो 10 वाजता. शनिवार होता काल. तर शनिवारी काल आल्यानंतर मी इथे 5:30-6 वाजता पोहोचलो. मित्राकडे मुक्काम केला. दम लागतो ना, आता ह्याच्या पुढे जास्त लागेल. हां, आपल्याला हार्डली 2 लिटर पाणी असणे गरजेचंच आहे, कारण की चढाव खूप जास्त आहे. चढाव जसा लागतो ना, तसंच आपल्याला ताण जास्त लागत जाते. मित्रांनो, गडावर जात असताना आपल्याला 2 सुळके पाहायला मिळतात. त्यातला मोठा सुळका गोरखगड आणि लहान सुळका मच्छिंद्रगड आहे. आत्ता लागलाय कंटिन्यू चढाव, फक्त चढाव आहे चढाव. तर मित्रांनो, जो तो गड आहे गोरखगड, त्याची भौगोलिक रचना अशी होती का तो एक वॉचिंग टॉवर म्हणून ओळखला जातो. म्हणजेच की त्या वरच्या टोकावरून सगळे गडाकडे लक्ष ठेवण्यासाठी त्याची रचना केली होती. जसे की औपेगड, मग सिद्धगड यांसारख्या किल्ल्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा गडाला उपयोग केला होता. फायनली मित्रांनो, आपण पोचतो पठारावर. पठारावर आल्यानंतर तिथे आम्ही 10 ते 15 मिनिटं रेस्ट केला. आज पठारावर बसल्यानंतर आपण डाव्या बाजूने गडाकडे जाऊ. मित्रांनो, जसं आपण गडाकडे जाऊ तर तुम्हाला समोर एक मंदिर बघायला भेटेल. देवीचं दर्शन घेतल्यानंतर सरळ आपल्याला लेफ्टकडे जायचं आहे. इथून जो रस्ता जातो तो डायरेक्ट थेट गडाकडे जातो. मित्रांनो, जसं आपण गडाकडे चढायला सुरुवात करतो तर इथे तुम्हाला सर्वात पहिले एक गुफा पाहायला भेटेल. आपण गुफात जाऊन बघूया. हे बघा मित्रांनो, इथे गुफा आहे आणि समोर आपल्याला पाण्याचा टाका पण बघायला भेटेल त्या साईडला. जर का मित्रांनो तुम्ही रात्री ट्रेक करत असतील तर तुम्हाला इथं अर्ध्या रस्त्यातून येऊन ते तुम्हाला झोपायला पण भेटेल. तुम्ही रात्रभर झोपून सकाळी सुरुवात करू शकता. मित्रांनो, हा गड आपल्याला चढायचा आहे आणि समोरून पर्यटक लोक खाली उतरून तुम्हाला दिसत असेल. खाली उतरतात पर्यटक लोक. आणि अशा प्रकारे गोरखगडाचा पायऱ्याचा प्रवास सुरू झाला.
जसा जसा वरती जात राहिलो तसा पायऱ्यांचा आकार एकदम सरळ होत राहिला. 85 डिग्रीच्या पायऱ्या सरळ चढाव्या लागतात. अशा कातळात खोदलेल्या पायऱ्यांवर चढण्यासाठी आपल्याला प्रॉपर ग्रिप गरजेचं आहे. मित्रांनो, इथं आल्यानंतर ना आपल्याला एक हा झाड भेटेल. या झाडाच्या जस्ट खाली इथे पाण्याचा टाका आहे. आपण जाऊया पाण्याचा टाका बघायला. गडावर आपल्याला टोटल 14 पाण्याचे टाके भेटतात. त्यातला एक टाक्याचं पाणी पिण्यायोग्य आहे. या गडाच्या टेकडीवर आपल्याला महादेवांचं मंदिर बघायला मिळतं. इथे मित्रांनो, इथे पण पायऱ्या, कातळ कड्यावर खोदलेल्या पायऱ्या आहेत. या पायऱ्याच्या साहाय्याने आपल्याला वर जायचं आहे. डायरेक्ट खाई आहे खाली, एकदम व्यवस्थित जायचं सांभाळून. अशा कातळ कड्यांवर जाण्यासाठी आपल्याकडे प्रॉपर ग्रिपचा शूज असणं गरजेचं आहे. मित्रांनो, समोर पाण्याचा टाका तुम्हाला दिसत असेल. हे समोर पाण्याचा टाका आहे. जर का तुम्हाला ताण लागली तर तुम्ही इथं पाणी घेऊन शकता. बॉटलमध्ये पाणी संपलं असेल तर आपण पाणी घेऊ शकता. पण माझ्याकडे पाणी आहे सध्या, तर मला पाण्याची काही गरज नाही आहे. या किल्ल्याचा मोठा लष्करी इतिहास ज्ञात नसला तरी शहाजीराजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जुन्नर ते नाणेघाट दरम्यानच्या प्राचीन व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी आणि थांबायचे ठिकाण म्हणून या किल्ल्याचा वापर केला जात होता. गोरखगड आणि जवळचा मच्छिंद्रगड हे किल्ले त्यांच्या सुळक्यामुळे रस्तारोहणासाठी रॉक क्लाइंबर नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिले आहेत. भीमाशंकरच्या डोंगरांवर बसलेल्या या गोरखगडाची निर्मिती ॲज अ वॉचिंग टॉवर म्हणून केली जात होती. गोरखगडाच्या बाजूला असलेले किल्ले मच्छिंद्रगड, औपेगड, सिद्धगड यांसारख्या किल्ल्यावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग केला जात होता. तर फायनली मित्रांनो, आपण पोहोचतोय दरवाजापाशी. गडाच्या वरच्या बाजूला राईट साईडला गेल्यानंतर आपल्याला एक मोठी गुफा पाहायला मिळते. मित्रांनो, या गोरखगडावर आपण चढत आहोत आणि याच्या जस्ट बाजूला तो आहे मच्छिंद्रगड. तिथे पायऱ्या सुद्धा नाही आहेत, पण आपण तिथे रॅपलिंग करून जाऊ शकतो. तर आता सध्या तर आपण रॅपलिंग तर नाही करत, आपण या गडावर चढणार आहोत. पुढे पण इथे रस्ता आहे जाण्यासाठी.
ऑलमोस्ट पोहोचतच आलो आहे आपण. मित्रांनो, जसं आपण गडाच्या समोरून आलो, त्या पायऱ्याच्या समोरून आपण आलो, तिथे आपल्याला एक मोठी गुफा पाहायला भेटते. त्या गुफेला पार करून आपल्याला सरळ पुढे जायचं आहे. हे बघा, मित्रांनो, इथून आपण जस्ट असं आलो आणि आपल्याला ते एक अजून एक टप्पा भेटतो. तो टप्पा जरा सर्वात जास्त हार्ड आहे. मग आपल्या इथे सीडी पण आहे. या सीडीने मदतीने आपण वरती जाऊ शकतो आणि तो टप्पा पार करू शकतो. तो टप्पा थोडा हार्ड आहे. गडावर चढत असताना माझ्या मनात फक्त एकच प्रश्न आला, जर का माझ्याकडे प्रॉपर ग्रिप शूज आणि दोरी असली असती तर मी सहजरिते सोप्या मार्गाने वर चढू शकलो असतो. अशा कातड्यात कोरलेल्या पायऱ्यांवर चढण्यासाठी आपल्याला योग्य ते ट्रेनिंग असणे गरजेचं आहे. पेक्षा डेंजर पायऱ्या आहेत. फायनली मित्रांनो पोहोचलो आता आपण. गडाच्या वरच्या बाजूला पोहोचल्यावर आपल्याला महादेवांचं मंदिर बघायला मिळतो. गडावर आपल्याला छोटी गंमत पाहायला मिळते. तिथे काही ट्रेकर्स मंडळी आल्या होत्या आणि त्यातला एक बंधू शंख वाजवण्याचा खूप प्रयत्न करतो. आणि फायनली त्यांनी तो शंख वाजवलाच. मित्रांनो, पण आता वर आलेलो आहोत आणि महादेवांचं मंदिर पण इथं होता. चांगल्या प्रकारे आपण दर्शन पण घेतलेलं आहे आणि खूपच खतरनाक ट्रेकिंग आहे हा, म्हणजे खूपच अवघड आहे. हा सिद्धगड ना? हा सिद्धगड. हां, आणि हा मच्छिंद्रगड त्या बाजूला आहे तो. हा मच्छिंद्रगड. आणि हा जो डोंगर आहे ना, ह्याच्या पलीकडे इथून जास्तीत जास्त 12-13 किलोमीटर श्री क्षेत्र भीमाशंकर. आणि ही जी पर्वतरांग दिसते ना, ही त्याच्या खूप दूरमध्ये इथून कळणार नाही आपल्याला, नाही का, मोरोशीचा भैरवगड. भैरवगड मोरोशीचा. हा, मग इकडे ही जी शेवटची पर्वतरांग आहे ना, इकडे माळशेज घाट, मोरोशीचा भैरवगड, कोकणकाळा, हरिश्चंद्र. आता मी काय करतो, मी तुम्हाला खाली उतरताना पॅच दाखवतो. जर जमलं तर हा तुम्हाला आता खाली उतरताना पॅच दाखवतो. तो एकदम थ्रिलिंग पॅच होणार. तर मित्रांनो, या ब्लॉगमध्ये तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.
तर मित्रांनो, हा ॲडव्हेंचर्स भरला ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि होऊन शकेल तर जास्तीत जास्त शेअर करायचा प्रयत्न करा. भेटूया एक नवीन सह्याद्री ॲडव्हेंचर्समध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू, थँक यू सो मच.